आणि आजही दान धर्म कोण करते? गरिबी. एवढा मोठा पूर झाला, फक्त दोघांनीच कंट्रोल केला, एक मिलिटरी आणि 2 पोलीस. तिसरं कोणी काय केलं नाही. तिसरे फक्त गेले आणि बिघडून आले, काय केलं नाही तिसरं. अख्ख्या पुरातली माणसं जर कोणी वाचवली असतील जनावरांसकट तर 2च माणसं, मिलिटरी, पोलीस. पण त्यांचं कोणी कौतुक नाही करणार. हे बिघडाया जाणार, व्हाय 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 सारखा 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 आणि आले साहेब. पण खरं कौतुक त्यांचं आहे मला, आणि खरी मदत गरिबाचीच आहे. तुम्ही विचार करा महाराज, सांगलीचा आणि कोल्हेवाडीचा काय संबंध येतो? सांगलीचा आणि जोरव्याचा काय संबंध येतो? पण आपल्याकडची माणसं पिक्क भरून तिकडे मदत नेतात, याच्यापेक्षा श्रीमंती काय? हे फक्त आपणच करावं महाराज, आणि गरीबच करतो, श्रीमंत नाही करीत. श्रीमंताचं ह्या बाबतीत विषय नाही. त्यांना गाव बिघडोय सांगा फक्त. बोंग्या करून द्यायला सांगा, बोंग्या करतील, पण अशा कामाला नाही. नाही तर खऱ्या पंक्ती. अरे आजही तुम्ही जा ना गरीबाच्या घरात, 15 माणसाचा साहेबाक 15 मिनिटात ए पिठलं भाकर पण दणकून. ठीक आहे, भंगाराचं घर आहे काय? शेतकऱ्याच्या घरी एकच बाई आहे, 10 माणसं येऊ द्या ना. नवऱ्याला म्हणते फक्त तुम्ही ताट खाली काढा, तवर त्यांच्यात पाणी टाके, पोत पिठलं उकाळलं. तिच्याकडे काही जजमेंट थोडं नाही. एका याच्यावर भाकरी चालू, एका याच्यावर पिठलं ठुलं. तिचं आयडिया लय भारी राहते. इकडली करता टाकणार, तवर इकडं कढईत पाणी वाटणार, इकडली भाकर खाली लावणार, तवर पीठ खालावणार, इकडची मळाया सुरुवात करणार, तवर मीठ मिरची टाकून झालं पीठ. करा बरं ताट, झालं जेवण. हे श्रीमंत हलकट माणसं मोजित. आणि 5 सांगितले, 6वा वाढला, संपल्या चपात्या. तरी एवढ्या चपात्या वाढी ती शेतकऱ्याला जमतींग का त्याला? तो चांगला गांजा प्याला तर बैल बसितोय, या चपातीचं काय करू? बावळ्याचा बाजार नाही तर तू चालली चपात्या घालायला. शेतकऱ्याच्या बायला चहा ठेवायला सांगा, तांब्याभर पाणी घेते, डायरेक्ट पातीलात होती ती. काय उरण नाही तर पुरण. ही हलकट तसं नाही करते. पाजी तीच का आला दरिद्री. शेतकऱ्याच्या घरात अजून आरोळी देऊन चहा येतो, आणारे चहा वजन आहे. हे हलकट खिडकीजवळ जाते, अरे सांग ना 2-4 काय मुळ्यात दुखात होतं, सांग 2-4. आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन, केस बिस मोकळे सोडेल, गाऊन बिवून घालेल. बा 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 बा. आपल्याला वाटतं जोडून आमुष आली काय ना, जोडून आमुष. शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचं म्हणजे कपातून बशीत. या हलकटांच्या घरात कपात डोकायला लागत. अजून 1 वर्षानं ह्या दरिद्र्यांच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना. फक्त पाहुण्या पुढं कप न्यायचा आणि पाहुण्याने जिबीचा शेंडा बोडवायचा फक्त. आणि कपाला चिटकेल थोडा शिल्लक राहिला का तिने म्हणायचं बाबाचा प्रसाद घे प्रसाद. नाकच गुतलं पोराचं कपात. सप्त्यात पहिलं कौतुक करावं पंगत घालणारच, हा विनोद आहे. 1, 2 सप्त्यात दुसरी कौतुक करावं पंक्तीला येणारांचं. पंगत कोणी घालील? माणसं नको जेव्हा याला. आणि 3रे कौतुक करावं ते वाढणारांचं. आणि सगळ्यात जास्त कौतुक सप्त्यामध्ये पंगत वाढणारांचंच करावं महाराज. 12-12:30ला काल्याचं कीर्तन संपलं तर 3 वाजेपर्यंत पोरं लोकांना वाढीत. खरे कौतुक त्यांचं आहे. सप्ताह कमिटी काय वांग करते? काय नाही करत. माई लाल करा काय करता 2 हो महाराज. फक्त महाराज माईकवर सांगा शेवटच्या पंक्तीला बुंदी नाही. 3 टोकऱ्या घेऊन पोरं पळतात. पोरं करतात हो. काय झाली गंमत, आपण पोरांकडून करून घेत नाही. काय मत आहे तुमचं? 3 आणि 4 हजार लोकांची पंगत पोरं वाढीतात महाराज. इथं लॉन्सला लग्न नाही आलं तर लघवीचे पैसे.
आज 4,000 लोकांची पंगत पोरं वाढतात आणि हे मोठमोठे जे कार्यक्रम होतात ना गावात हे पोरांमुळेच होतात. पण त्या प्रत्येक गावांना रोग झालाय तो. जुनी मंडळी इतकी दरिद्री नाहीत नव्यांना जमून देणार. नवीन पोरानं टाळ घेतला का म्हातारडं उठलं गाप. ते पोर म्हणलं बुमलू नको हा टाळ तू बाई वाड्या या कुठं तुझ्या नाही लागतो. नाही तर महाराज ही कामं खरे महाराज 3,000-4,000 लोकांची पंगत वाढणं एवढं सोपं नाही ना. आपण म्हणतो इतकं सोपं आहे का? नाही. आपण एक पंगत वाढली तर माणसं म्हणते आता तुमचं तुम्ही पहा मला जेव द्या. ते पोरं 4-4 पंक्ती वाढतात. आणि हे मोठमोठे जे कार्यक्रम होतात ना हे पोरांमुळेच होतात. गावातल्या लोकांना पाया पडून सांगतो, पोरांना नुसतं वापरून घेऊ नका, त्यांना संध्या देत जा. संध्या देत जा त्यांना घुसू द्या थोडं थोडं. जुने 2 नवे 2 जुने 2 तुम्हीच लावून नका धरू सारखी बावळाटपणासारखं. 2दा सरपंच केलं तर तुला, तिसऱ्यांदा काला फॉर्म भरायचं? तुला काय भेजा बिजा आहे का नाही? का गाव वारलं का तू एकटात राहिला? एकदा आपलं इच्छा आहे. काय इच्छा आहे तुझी? कावळा शिवावं का तुला? काय इच्छा आहे? उलट 2 वेळा झालं म्हणजे 10 वर्ष गेली. उलट पोरांना म्हणलं पाहिजे पोरं तुमचं तुम्ही करा, अडचण आली तर मला सांगा. पोरं तुमचा फोटो लावतील ग्रामपंचायतीत. ते दिलं सोडून एखादा इच्छा आपले आणि काय एकदा कवर एकदा पेनच टाकानं सही कराया लकवा गेला हातावर त्याच्या 6 अर्ज फाटली पण सही होईल. ग्रामसेवक म्हणला फॉर्म नका भरू तुम्ही. फॉर्मच संपले तर काय भर. त्यानं झेरॉक्स काढून आणला पण भरलाच. मरायचं कोणतीही गोष्ट महाराज वय झाल्यावर शोभत नाही. काय मध्ये तुमचं? आता हे लहान आले पोर आहेत यांना शोभतं उड्या मारणं कान वडणं गप्पा हाणणं त्यांना शोभतं. त्यांचं वय आहे. म्हातारी शेजारी बसला आणि एकमेकाचा मुका घ्यायला लागला शोभत काही? ते वयाला शोभत महाराज. पोर आहे ते. हे बा आपण लहान असताना जर शाळा सुटली ना महाराज शाळा टाक्या गावाला कळायचं शाळा सुटली का बरं? आरडच तेवढा व्हायचा. हे त्याच्यात उद्या सुट्टी असावा. आय 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 एका हातात दप्तर आणि एका हातात चड्डी ना ह्या गावात बोलल्या बरं. चड्ड्या काढायच्या पळता येत नव्हतं. इकडून लावून धरायचं इकडं दप्तर हे धरा होतं. चपला तर नव्हत्याच. चप्पल नव्हती, अंडरपॅन्ट नव्हती, चप्पल नव्हती, अंडरपॅन्ट नव्हती, चैन मोकळी. तो काय एक तमाशा आहे का? इकडून धरलं का पट्टी पडायची, चला माग चड्डी गळाली इकडून वर. पण महाराज खालच्या आळीची लोक सुद्धा म्हणा सुटली बरं का शाळा का आरड झाला. आता 6 लाखाची गाडी पोराला वट्याव घेऊन येते. पोरा असं उतरत हळूच. इंग्लिश मिडियमचं पोरग शाळेतून उतरले होते उड्या बिड्या नाही आणत. ज्यामुळे राहते ते काय उड्या बिड्या आणते. ते फक्त उतरल्या त्याच्या ऐक पाहते. काय पाप काय केलं मी बाबा. या दरिद्र्यांच्या घरात जन्माला आलो मी. मला काय आहे का नाही काय. आणि ती बाई म्हणते काय शिकवलं बाईनं? वांग शिकवलं बाई. काय शिकी ती बाई? मी एवढ्यांना शिकितो तरी सुधारलं तर ती बाई 2.5 वर्षाच्या पोराला काय शिक. आता माझ्याकडे शिकायला का एका वर्गातले आहेत का? पहिली ते नदी. काय उगाच आपला बावळाटपणा. जुनं ते सोनं ऐका. आता कोळूर आलतो. पहिलं कौतुक करावं तरुणांचं आणि करायलाच पाहिजे. गावांमध्ये सुद्धा ध्यानात ठेवा. 9 लोकांची ग्रामपंचायत असेल ना 2 याडपाट का होईना बाया घ्यावा लागत आहे. चालू ग बाई मग प्रत्येक गावात 2 पोरं पाहिजे. मला ग्रामपंचायतीत पाहिजेच. जुनी मंडळी म्हणते त्यांना जमन का? तुम्ही काय सोन्याचा धोर काढला तर ते काढायचे. आणि आज दिवस भपकेचे नाहीत, आज दिवस बोलण्याचे नाहीत, आज दिवस कृतीचे आहेत. तरुण पोरांना तुम्ही प्रत्येक क्षेत्रात डावाली जाऊ नका. ते कधीतरी चांगलं काम करतातच. तुमचं काय मत आहे? फक्त आपण त्यांना करून आपण त्यांना करून घेत नाही, नाही तर केल्याशिवाय. आज मोठ्या कार्यक्रमांमध्ये रक्तदान आहे, पोरच करतात. गावातली शिबिर आहेत, पोरच करतात. गावातल्या जत्रा पोरच करतात.
गावातले सप्ते पोरांमुळे ही मजा आहे. पण ते आपल्याकडे काय झालंय, बापका झालाय बाप.